अजित पवार यांच्या निधनानंतर विधान परिषदेमध्ये शोक प्रस्ताव मांडण्यात आला। अजित पवारांच्या जाण्याने मी मोठा भाऊ गमावला अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केली। अजितदादांचा मोठा आधार होता, तो आम्ही गमावला असं शिंदे म्हणाले। दादा माझ्यापेक्षा वयाने मोठे होते, अनुभवानेही मोठे होते। मी माझा मोठा भाऊ गमावलाय असं सातत्याने ते गेल्यापासून वाटतंय। एकनाथराव ही दादांच्या स्टाईलची हाक माझ्या कानात आजही घुमते आहे। जयंतरावांनी 10 वेळा, सुशील कुमार शिंदेनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला। दादांनी या दोघांचा रेकॉर्ड मोडून 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला। आम्ही दादांनाही सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्याला करायची आहे, करावी लागेल। आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री असल्यामुळे आग्रह माझा जास्त होता आणि दादा कसलेले अर्थकारणी होते। त्यांनी लाडक्या बहिणींसाठी देखील तरतूद केली आणि विकास कामांना देखील निधी कमी पडू दिला नाही। 7 वेळा आमदार, 6 वेळा उपमुख्यमंत्री, 11 वेळा बजेट मांडणारे वित्तमंत्री, वर्षभरासाठी विरोधी पक्षनेता, ही त्यांची चौफेर कामगिरी आहे। शरद पवार साहेबांपाठोपाठ आपलं होम ग्राउंड म्हणजे बारामतीचा किल्ला अजितदादांनी केवळ लढवला नाही, सांभाळला, बळकट केला।